नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कार केअर टिप्स. तुमच्याकडे गाड्या आहे ना, ह्या काही बेसिक केअर टिप्स आहेत ना, तुम्हाला फॉलो करायचे. महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसाला या जर तुम्ही फॉलो केल्या, तुमच्या गाडीमध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही. बऱ्याच वेळा आपल्या हलगर्जीपणामुळे गाडीमध्ये प्रॉब्लेम्स येतात, जसं टायर खराब होणं, दुसरं ऑइल कमी असल्यानंतर इंजिनचं काम निघणं, ओके, किंवा पेंट आहे ना तो डॅमेज झालेला असतो, ठीक आहे, किंवा तुमचे जे सगळे जे प्लास्टिक पार्ट डॅशबोर्ड आहे आतमध्ये ते घाण झालेलं असतं. या काही केअर टिप्स सांगतोय फ्रॉम इंजिन कंप्लीट कारबद्दल, ते लक्षात राहू द्या. ह्या फॉलो करा स्टेप्स, खूप कामाच्या आहेत आणि खूप फायदेशीर तुमच्या ठरणार आहेत मित्रांनो. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात प्रथम मित्रांनो, 15 दिवसांमध्ये किंवा महिन्याला, मी 15 दिवसाला बोलतोय, तुम्ही महिन्यातून एकदा करू शकता. 15 दिवसाला हे अतिशय सुंदर. सगळ्यात भारी काय काम आहे पहिलं, ते आहे तुमचं ऑइल चेक करणं. ओके, याला फडक्यानं पुसून घ्या, ठीक आहे. आणि फडक्याला पुसल्यानंतर तुमचं जे ऑइल आहे ते लो आणि फुलच्या मधोमध असलं पाहिजे, ठीक आहे. याच्या मधोमध असलं पाहिजे. ही डिपस्टिक याच्यामध्ये टाका आणि ते तुम्ही ऑइल चेक करायचे. कमी असेल तर आयदर टॉपअप करा, आणि टॉपअप करायच्या अगोदर सर्व्हिस सेंटरला जाऊन चेक करा की बाबा काय रिझन आहे ज्यानं ऑइल कमी होतंय. ब्रेक ऑइलची पण सेम कन्सेप्ट आहे. या बाजूनं दिसतं हाय आणि लो दोन्हीच्या मध्ये असलं पाहिजे, म्हणजे त्याची लेवल एक्झॅक्टली ओके असणार आहे. त्याच्यासोबत आहे ना कूलंट पण चेक करायचे. कूलंट आहे ना, जर गाडी हिटिंग होत असेल ना तर कूलंट खूप गरजेचं आहे. याची लेवल सुद्धा फुल आणि लोच्या मध्ये असले पाहिजे. लो असेल ते सुद्धा मित्रांनो टॉपअप करून घ्या, ठीक आहे. माझ्या गाडीचं ओके आहे मित्रांनो. वॉशर फ्लुइड याच्यामध्ये पाणी टाका, आणि पाण्यासोबत शॅम्पू न टाकता फक्त आणि फक्त वॉशर फ्लुइड टाका, जेणेकरून फोम होणार आहे आणि काच आहे ना चांगली मित्रांनो क्लीन होणार आहे. तर या इंजिनच्या बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला चेक करायच्या आहेत मित्रांनो, महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसाला. इम्पॉर्टंट मित्रांनो, 15 दिवसातून एकदा करायची, ते म्हणजे हवा चेक करायची, ठीक आहे. बऱ्याच वेळा काय होतं ना, बऱ्याच गाड्यांमध्ये TPMS येत नाही, ओके, आणि ज्या गाड्यांमध्ये येतं ना त्यात सुद्धा हवा कमी असते. सो हवा भरायचं तर कामच आहे. 15 दिवसामध्ये एकदा तरी सगळ्या टायरची इन्क्लुडिंग स्पेअर टायर हवा चेक करायचे, हवा भरायचे, ओके. तुम्ही कुठल्याही टायर इन्फ्लेअर मागवू शकता, तुमच्यावर आहे. पण हे जर तुम्ही कराल ना, प्रॉपर हवा मेंटेन कराल, तर दुसरं चांगलं मायलेज भेटणार, टायर लवकर खराब होणार नाहीत, गाडीची स्टॅबिलिटी चांगली राहील, ब्रेक चांगले राहतील, आणि टायरचं जर 20,000ला चालणार तिथे तुमचे 30,000ला सुद्धा टायर चालू शकतात. तर टायरची लाईफ वाढते. हे जे काही रूल आहे तो फॉलो करायचे 15 दिवस किंवा 1 मंथमध्ये. 15 दिवसच फॉलो करा. हे तुम्हाला हवा गाडीमधच्या टायर्समधील चेक करायचे. खूप इम्पॉर्टंट काम आहे, लक्षात राहू द्या. काळजी म्हणजे ती आहे पेंटसाठी, ठीक आहे, किंवा प्लास्टिक फायबर लेदरसाठी. बघा, तुम्ही गाडी डेली वॉश करून नका. मी परत सांगतोय, गाडी डेली वॉश करायला पेंट आहे ना फिका होऊन जातो. हार्ड वॉटर असतं, त्यानं सगळे आहे ना हार्ड वॉटर स्पॉट गाडीवर येतात, ग्लासवर येतात, सगळीकडे ठिकाणी येतात. तर तुम्हाला आहे ना महिन्यातून एकदाच गाडीचा चांगला शॅम्पू वॉश करायचा. शॅम्पू वॉश बोलतोय मित्रांनो, ठीक आहे, जेणेकरून गाडीवरचे सगळं आहे ना हार्ड वॉटर स्पॉट सगळं निघून जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्याकडे जर अशा प्रकारचे ऑल टाईपचं क्लीनर असेल, ते तुम्हाला यूज करून पुढे या दाखवतो. हे जे सगळं डॅशबोर्ड आहे, लेदर आहे, ओके, हे सर्व क्लीन करून घ्यायचे. आता मी ऑलरेडी क्लीन केलेलं आहे, ओके. हा डॅशबोर्ड फक्त मारा, याच्यावर आयदर फडकं घ्या किंवा तुमच्याकडे जर फोम असेल, ओके, तो फोम यूज करून चांगलं पुसून घ्या, जेणेकरून हा डॅशबोर्ड आहे ना चांगला क्लीन होणार आहे. तर यानं काय होणार आहे, एकतर गाडी चांगली क्लीन राहील, पार्ट लवकर रस्टिंग पकडणार नाही, ओके. रेग्युलर वॉश केल्याने ना उलट जास्त रस्टिंग पडतं. सो मी असं सजेस्ट करतो की महिन्यातनं एकदा वॉश करा, शॅम्पू वॉश करा, आणि गाडी डेली जोपासू डस्टर यूज करून पुसत जा. सगळ्यात स्वस्त, पैसे वाचतील, गाडीची पेंट पण खराब होणार नाही, आणि डॅशबोर्डसाठी अशा प्रकारचं ऑल इन वन तुम्ही लेदर क्लीनर, शायनर दोन्ही मिक्स असेल ते तुम्ही वापरून गाडी आतमध्ये क्लीन करू शकता. ही खूप इम्पॉर्टंट काळजी आहे, ती तुम्हाला घ्यायची. सगळ्यात मित्रांनो इम्पॉर्टंट जे आहे, इलेक्ट्रिकल्स प्रॉपरली वर्क आहेत का नाही. टेल लाईट्स, हेडलाईट्स, विंडोज, ओके, रिव्हर्सचा कॅमेरा, रिव्हर्स सेन्सर, हे प्रॉपरली कंडिशन काम करतात का नाही हे तुम्हाला चेक करायचे. कसं करायचे, गाडी चालू करा, टेल लाईट्स, रिव्हर्स लाईट, रिव्हर्स कॅमेरा हे प्रॉपरली वर्किंग आहेत का नाही बघायचे. गाडी चालू करून बघा, कारण मी चालू केलं तर माईक आहे ना, मोबाईल कनेक्ट होतो आणि खतम होऊन जातो. सो हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, ते चेक करायचे. नेक्स्ट मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. बरेच वेळा काय होतं ना, घरी आपण गाडी वॉश करतो, घरी गाडी वॉश केलतो, हार्ड वॉटर पाणी असतं, डेली वॉश केल्यानं पूर्ण काचेवर आहे ना हार्ड वॉटर स्पॉट जमा होतात, आणि रात्री जेव्हा तुम्ही गाडी चालवतो ना वाट लागून जाते. त्या केसमध्ये तुम्हाला काय आहे की याच्यावर आहे ना ग्लास पॉलिश वापरायचे,
ग्लास पॉलिश मी ऑलरेडी काच 15 दिवसातून एकदा क्लीन करतो, जेणेकरून हार्ड वॉटर स्पॉट निघून जातात. आणि एकदा जर ते हार्ड वॉटर स्पॉट जमले ना, तुम्हाला डायरेक्ट डिटेलिंग स्टुडिओ गाठायला लागणार आहे. ओके, आणि तिथे जास्त कॉस्ट आहे. सो याच्यावर स्प्रेड करायचे आणि स्प्रेड करून एक कपडा घ्या चांगला आणि त्यानं पुसून काढा आतमधून बाहेरून. अतिशय चांगल्या प्रकारे तुमची ग्लास निघणार आहे आणि व्हिजिबिलिटी इम्प्रूव्ह होणार आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, ते आहे वायपर्स. वायपर ब्लेड जे असतात ना मित्रांनो, ते हार्ड होतात. काय होतं, पाऊस गेला की आपण ते सोडून देतो, आपण आहे ना लक्ष देत नाही त्याच्याकडं, मग ते हार्ड होतात आणि ग्लासवर सगळं असं मार्किंग येतं. ओके, सो मी तुम्हाला रेकमेंड करेन की जेव्हा 15 दिवसांनी हे नाही रबर आहे ना चेक करा, हार्ड तर झाले नाही आहेत ना. ओके, जर ते झाले तर सगळे काचेवर आहे ना, स्क्रीनवर या काचेवर आहे ना ते मार्किंग येणार आहे. सो हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं काम करायचं आहे. 15 दिवसातून करा, 1 मंथमधून करा, चांगली गोष्ट राहणार आहे. मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट आहे, जे विंडोज खालीवर होतात का नाही ते जर जाम झाले असतील किंवा जे सनरूफ तुमच्या गाडीमध्ये असेल ते जर जाम झालं असेल, त्यासाठी महत्त्वाची टिप आहे, सिलिकॉन स्प्रे मागवा. माझ्याकडे सिलिकॉन स्प्रे नाही आहे, तो इथे मारायचा. ओके, आणि त्याच्यानंतर मित्रांनो सिलिकॉन स्प्रे मारल्यानंतर इथे सुद्धा सिलिकॉन स्प्रे मारायची तुम्हाला, जेणेकरून होणार काय आहे, जेणेकरून गाडीचे विंडोज ज्या आहेत किंवा जे तुमचा सनरूफ आहे ना ते प्रॉपरली क्लोज होणार आहे. ही कार केअर टिप इम्पॉर्टंट आहे, ती फॉलो करायची. नेक्स्ट आहे जे ब्रेक पॅड्स आहे मित्रांनो, ते सुद्धा चेक करायचे. टायरचा डेप्थ किती राहिला आहे ना ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये चेक करून काढायचं आहे. मित्रांनो या कार केअर टिप्स आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायचे आहेत. या जर तुम्ही फॉलो कराल ना तर गाडीची चांगली काळजी घ्याल, टायर्स चांगले टिकतील, पेंट चांगला टिकेल मित्रांनो.